आज आपण काय करणार आहेत, सगळ्या लोकांची, आपल्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची वाचनाची परीक्षा घेणार आहेत. ठीक आहे. तर आता विघ्नेशला मी काही गोष्टी दाखवतो. विघ्नेश, आता तुझ्यासमोर हे जे काही शब्द आहेत ना, हा शब्द कुठला आहे? हा, हा, पुरी, हा, गौरी, तोंड. वा. आता तुला काही वाक्य दाखवतो मी. हां, ही वाक्य वाच बरं. आमचे घर मोठे आहे, आमची शाळा छान आहे. नाही नाही, काय आहे बघ नीट. माझी शाळा छान आहे, मी वेगात पळतो, तो आंबा आहे. व्हेरी गुड. आता हा परिच्छेद वाचू आपण. वाच. आज रविवार आहे, शाळेला सुट्टी आहे. ताईने फळे चिरली, मी भाजी भरली, मी पाणी भरली. रवी घरी आला, त्याने सोबत फोटो आणले. कमलला फेटा आवडला, तो खुश झाला. ओके. आता ही गोष्ट वाच बरं छोटी. मीरा शाळेतून घरी आली, ती घरात एकटीच होती, तिला करमत नव्हते. मग मीराने बाबांनी वाढदिवस दिलेल्या बाहुली कपाटातून काढली. ती बाहुली घेऊन खेळायला लागली. थोड्या वेळाने राधा आली, तिने तिच्यासोबत खाऊ आणला होता. आता माझ्याकडे बघ. ह्या गोष्टीमधल्या हिरोईनचं नाव सांग. मीरा. आणि दुसरी तिची मैत्रीण राधा. व्हेरी गुड. छान. चला, वेदांसाठी टाळ्या वाजा सगळ्यांनी. चला. अच्छा वेदांत, तू ये आता. बघ बरं, हे वाचता येते का? ठाणे शहर आहे, इथे मोठे मैदान आहे. मुले तिथे खेळ खेळतात आणि मजा करतात. आई बाजारात गेली, सोबत निशा होती. बाजार खूप मोठी होती, तिला बाजार आवडला. वा. आता ही छोटीशी गोष्ट ही वाच. आजी आजोबा आजारी नीट वाच. दाजी आजोबा आजारी असतात, ते खूप थकलेले दिसतात. हल्ली त्यांना नीट दिसत नाही. आजोबांचा नातू रमेश त्याची खूप काळजी घेतो. त्यांना खूप तेलाही झाला आहे. रमेश त्यांना वेळेवर औषध देतो. नीट दिसत नसल्यामुळे आजोबांना घरात बसून असतात. व्हेरी गुड. आता सांग बरं, ह्याच्यामध्ये दाजी आजोबा आहेत है ना, त्यांच्या नातूचं काय नाव आहे? तर आत्ता गोष्ट वाचली का? गोष्टीमध्ये त्यांच्या नातवाचं नाव होतं की नाही? त्यांनी औषध दिले होतं त्यांना. बघितलं काय लिहिलंय? काय नाव आहे त्याचं? व्हेरी गुड. छान, शाबास. चला, पुढचा विद्यार्थी या. समीर, तू ये. बघ, हे शब्द वाचता येतात? वाच बरं. कप, वीणा, पुरी, बैल, गौरी, सरळ बस. चांद, छडी, खेळ, टोपी, तोंड. व्हेरी गुड. आता हा परिच्छेद वाच खालचा. मी बागेत गेले, तिथे खूप फुले होती. मला लाल, पिवळी, गुलाबी रंगाची फुले आवडली. बरं, कोणत्या रंगाची फुले आवडली? लाल, गुलाबी आणि पिवळी. व्हेरी गुड. वाच. मीरा शाळेतून घरी आली, ती घरात एकटीच होती, तिला करमत नव्हते. मग मीराने बाबांनी दिवशी दिलेली बाहुली कपाटातून काढली. ती बाहुली घेऊन खेळायला लागली. थोड्या वेळाने राधा आली, तिने तिच्यासोबत खाऊ आणला होता. मीराने तिची बाहुली राधाला दाखवली. राधाला बाहुली फारच आवडली. मीराने राधाला बाहुली देऊन टाकली. राधाने मीराला खाऊ दिला. व्हेरी गुड. आता मला सांग, बाहुली कुणाची होती? राधा. बाहुली राधाची होती का मीराची होती? राधाची. आणि खाऊ कुणी आणला होता घरून? मीराने. बरोबर आहे का? ऐकलं की नाही कुणी गोष्ट? आता परत बघ बरं काय लिहिलंय. मग मीराची. हे व्हेरी गुड. छान वाचलंस तू. हां, जा बस.